नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्टडी पॉइंट मराठी या युट्यूब चॅनलवर तुमचे सर्वांचे स्वागत. आपल्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रांना सुद्धा व्हिडिओ शेअर करा. आपले टेलिग्राम चॅनल आहे स्टडी पॉइंट मराठी. या टेलिग्राम चॅनलला तुम्ही जॉईन करा. याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देईल. या दररोज होणाऱ्या चालू घडामोडीच्या प्रश्नांची पीडीएफ तुम्हाला या टेलिग्राम चॅनलला भेटून जाईल. चला तर करूया सुरुवात आपल्या प्रश्नांना. पहिला प्रश्न, रामसर दर्जासाठी राज्यातील किती पाणथळ क्षेत्र निश्चित करण्यात आले आहे? तर किती? 6. 6 पाणथळ क्षेत्रे कोणती आहेत? ते जायकवाडी पक्षी अभयारण्य, तानसा तलाव, नवेगाव तलाव, तोतलाडोह धरण, उजनी धरण आणि राधानगरी जलाशय. दुसरा प्रश्न, इंडियन ओशन शिप सागर या मोहिमेला कुठून प्रारंभ झाला? तर कुठून झाला? मुंबई या ठिकाणून. संरक्षण राज्यमंत्री संजय सेठ यांच्या हस्ते या मोहिमेला प्रारंभ करण्यात आला. वर्तमान भारतीय नौदल प्रमुख कोण आहेत? तर दिनेश त्रिपाठी हे आहेत. तिसरा प्रश्न, कोणत्या देशाच्या संसदेने उचराल न्याम ओसर यांची पंतप्रधान म्हणून नियुक्ती केली आहे? तर कोणत्या देशानं? मंगोलिया या देशाने. जंडन छतार गोंबजाव यांनी राजीनामा दिल्यामुळे हे पद काय झाले होते? रिक्त झाले होते. चौथा प्रश्न, मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालयाच्या अध्यक्षपदी कोणाची निवड करण्यात आली आहे? तर कोणाची? शरद पवार यांची निवड करण्यात आली आहे. पाचवा प्रश्न, राज्य आणि केंद्रीय कर आणि उपकर सवलत ही योजना कोणत्या तारखेपर्यंत वाढवण्यात आली? तर कोणत्या तारखेपर्यंत? 30 सप्टेंबर 2026 पर्यंत. भारतीय वस्त्र उद्योगांची निर्यात वाढवण्यासाठी वस्त्र उद्योग मंत्रालयाने या योजनेला काय दिली आहे? तर मुदतवाढ दिली आहे. मार्च 2019 ला ही योजना सुरू करण्यात आली होती. सहावा प्रश्न, भारताच्या गगनयान मोहिमेने लडाखच्या अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत कोणता एक अनोखा प्रयोग सुरू केला आहे? तर मिशन मित्र हा एक अनोखा प्रयोग सुरू केला आहे. सातवा प्रश्न, भारताचा पहिला क्वांटम कम्प्युटर कोणत्या ठिकाणी लॉन्च करण्यात येणार आहे? तर अमरावती, जे की आंध्र प्रदेश या राज्याची राजधानी आहे. आठवा प्रश्न, भारताच्या ड्रग्स कंट्रोलर जनरलने कोणत्या आजाराविरुद्ध क्यू डेंगा व्हॅक्सिनला मंजुरी दिली आहे? तर डेंग्यू. डीसीजीआय काय आहे? ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडिया. डेंग्यू डास हा एडिस इजिप्ती या डासामुळे पसरतो. नववा प्रश्न, युएस मेजर क्रिकेट लीग मध्ये सामील होणारा पहिला भारतीय खेळाडू कोण ठरला आहे? तर रविचंद्रन अश्विन हा ठरला आहे. दहावा प्रश्न, S&P ग्लोबल सीएसए रँकिंग मध्ये कोणत्या बँकेने प्रथम स्थान मिळवले? तर कोणत्या बँकेने? येस बँकेने प्रथम स्थान मिळवले आहे. अकरावा प्रश्न, चारधाम यात्रेसाठी कोणत्या राज्याने ग्रीन कार्ड सिस्टीम लॉन्च केली आहे? कोणत्या राज्याने केली आहे? तर उत्तराखंड या राज्याने केली आहे. आजच्या दिवसातील आपला शेवटला प्रश्न, प्रोजेक्ट 17A अंतर्गत निर्माण करण्यात आलेली कोणती युद्धनौका विशाखापट्टणम येथून भारतीय नौदलात सामील करण्यात आली? तर कोणती? INS तारागिरी युद्धनौका सामील करण्यात आली. हिचे उद्घाटन कोणी केले? तर संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी हिचे उद्घाटन केले. कोणी? राजनाथ सिंग यांनी. हा प्रश्न तुमच्यासाठी, जनगणना 2027 चा पहिला टप्पा कधी सुरू झाला आहे? याचं उत्तर तुम्ही आपल्याला कमेंट बॉक्स मध्ये टाका. याचं ऑप्शन ए असेल, हे बी असेल, हे सी असेल, तर डी असेल. जे तुमचं उत्तर असेल त्याचा ऑप्शन क्रमांक तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये टाका. एप्रिल महिन्यातील महत्त्वाचे दिवस आपण बघूया. 1 ते 7 एप्रिल अंधत्व प्रतिबंध सप्ताह, 2 एप्रिल आंतरराष्ट्रीय बाल पुस्तक दिवस, 4 एप्रिल खान जागृतीसाठी आंतरराष्ट्रीय दिवस, 5 एप्रिल राष्ट्रीय सागरी दिवस, 7 एप्रिल जागतिक आरोग्य दिवस, 9 एप्रिल जल संधारण दिवस, 11 एप्रिल महात्मा ज्योतिबा फुले जयंती आणि जागतिक पार्किन्सन दिवस, 13 एप्रिल जालियनवाला बाग स्मृती दिन, 14 एप्रिल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती, 15 एप्रिल जागतिक सांस्कृतिक दिन, जागतिक कला दिन, 16 एप्रिल जागतिक ध्वनी दिन, 18 एप्रिल जागतिक वारसा दिन, 21 एप्रिल भारतीय नागरी सेवा दिन, 22 एप्रिल जागतिक पृथ्वी दिन, 23 एप्रिल जागतिक पुस्तक दिवस आणि 24 एप्रिल पंचायत राज दिवस, 25 एप्रिल जागतिक मलेरिया दिवस आणि 29 एप्रिल आंतरराष्ट्रीय नृत्य दिवस. हे होते आपल्या आजच्या दिवसातील महत्वपूर्ण चालू घडामोडीचे प्रश्न. असेच आपण सिरीज सुरू केली आहे आपल्या या चॅनलवर आणि सर्व प्रश्न सुद्धा आपल्या या टेलिग्राम चॅनलवर आपण घेत असतो, स्टडी पॉइंट मराठी. त्यामुळे तुम्ही या चॅनलला जॉईन व्हा. याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देणार आहोत. चला तर भेटूया मित्रांनो उद्या
धन्यवाद मित्रांनो.